नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता कोकणात नवरात्र उत्सव चालूचा आणि आता प्रत्येक मंदिरातली मी तुमका आता देवी दाखवणार आहे. मी आता देवगड तालुक्यात इलेलो इकडे. देवगड तालुक्यात इकडे सौंदाळे, पाडगाव, कात्रादेवी असे पूर्ण मी तुमका व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. बघा श्री आई कात्रादेवी. आता इकडे मी तुमका देवी दाखवते. हे बघा, मी आता इकडे पावनाई देवी मंदिर सौंदाळे इकडे गेलेलो आहे आणि आता इकडे मी तुमका इकडची देवी दाखवणार आहे आणि मंदिरही दाखवते तुमका. हे बघा, असं इकडे मंदिर. आता आम्ही इकडे दर्शन घेणार. आमची मित्रमंडळी गेलेली आहे सर्व. रामेश्वर ब्राह्मण आनंद भालचंद्र मिडगावकर त्यांचे जे काम झालाबाद जे काय नवलाय पाहुणा येटल्याची जी काय वाटी परिस्थिती पडलेली आहे ते मान्य करून घेऊन त्यांच्या मुलामांचा धंद्यावर शेतावरचा चार गोष्टी सांभाळ करून जागा म्हणून कारण सांगितलं करून घे आणि फक्त ते भेटून दे आणि जर गाडनं सांगतात आपला मान्य करून. आकारात राजी करून तर काय माझ्याशी प्रवीण गोळव की याच्या मागाने जी काही सालाबद्ध म्हणून भेटला द्यायची ती याच्यावर आणि चौक मान करायची आकारात राजी करून हार केल्या करता धंद्यावर डोळावरचा शेतावाचा चारो गोष्टी मान्य करू.
बुंदी नाही जरा याच्या मागाने जी काय भरलेल्या नवलाची पावनाची विकलायची आजपर्यंत गेल्या वर्षात धन्यवाद त्याचं जर गेल्या गाडी जास्त विकलं तर होती जरा ताट ना तिकडे ओके ठीक आहे इकडे नाही आहे पट्टी करू बघितलंय सगळ्यांना हा चला राहूचा ना हे बघा मंडळी, मी आता पाटगाव इकडे पावनादेवी मंदिर हे बघा, पावनादेवी मंदिर पाटगाव. आता मी इकडे इलेलो आहे आणि तुमका इकडची आई दाखवणार आहे. हे बघा, इकडे तुमका दर्शनही दाखवणार आहे मंदिरात. हे बघा, मी आता पाटगावमध्ये इलेलो इकडे. तुमका आता मी आतमध्ये गाभारा दाखवणार आहे. हो हे बघा, पालखी इकडे आहे. अजून काही पावनादेवी दाखवणार आता थोड्या टाइमात. बघा, दर्शनासाठी तिकडे लाईन लावलेली हे बघा, आमचे बाने प्रमोद बाने कुंभवडे गावात नाही लिहिलेत आपल्या मागील देवीच्या भेटीसाठी. आता दर्शन करतो तिकडे आईचं.
हे बघा आमची मित्रमंडळी इकडे आता दर्शन घेतात. हे बघा पाटगाव मंदिर, पावनाई देवी मंदिर, आणि हे बघा आई पावनाई देवी. हे तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे आमचे गुरवत पुजारी म्हणून या देवळातले, आणि हे आमचे प्रमोद बाने. काका जरा माहिती सांगतो त्या देवीबद्दल. बाने तुमचं नाव? कुंभवड्याला असतो, राजापूर कुंभवडा. हां तर आम्ही मागील देवीला वर्षाला येतो. हां. मागील हे आमचं मूळ स्थान आहे. हे तुमचं मागील देवस्थान आहे, मूळ स्थान. आता तुम्ही कुंभवड्याला स्थायिक आहे. आता आम्ही कुंभवड्याला स्थायिक आहोत. हां. हे मागील आमचं मूळ स्थान आहे. तेव्हा तुम्ही त्या दर्शनासाठी आम्ही वर्षाला येतो. वर्षा कधीकडे दर्शना घेतात. आणि आता ओटी वगैरे भरलेली वगैरे आहे. भरलेली आहे. हे बघा आईची ओटी वगैरे भरलेली आहे, आणि यांनी दर्शन वगैरे केलेला. तुम्ही दर्शन घ्या आईचं. आता थोड्या टायमात तुमका इकडे महाप्रसादी कशी या मंदिरात भेटता या बाने समाजाकडून, हे आता मी तुमका थोड्या टायमात दाखवणार आहे. बघा या मंदिरात आता महाप्रसादी कशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता इकडे जेवण वाटलेलं, आणि जेवतात लोक, आनंद घेतात इकडे. मॅडम, हो मॅडम, काय जरा जेवण कसं आहे ते सांगा. जरा तुम्ही मंदिरात आलेले आहे, जरा जेवण सांगा. हा, जेवण सांगतात एक नंबर आहे म्हणून, एकदम सुरसुरीत अप्रतिम जेवण आहे म्हणतात तसे. आता तुमका दाखवतो इकडे जेवण, इकडे जेवतात इकडे. हे बघा आता जेवण मी तुमच्या दाखवतो. इकडे जेवणही तयार आहे एकदम. हे बघा ही लोक दर म्हणजे 9-10 दिवस असं जेवण बनवतात. हे बघा नवरात्रात असे मोठे मोठे टोप असतात कार्यक्रम. आता काय ते जेवण झाला बहुतेक म्हणून आता वाडाप चालू आहे ना. अरे बोला जरा, समजो खवा लोकांपर्यंत जाऊ खवा. तुम्ही जेवण केलेला हसवून होता ते झाले पापड, वाजून झाले का पापड आजी हसता. जरा मुला तर सांगा तुम्ही आता जेवण बनवताय नवरात्रात, त्याबद्दल जरा माहिती सांगा. मॅडम, मॅडम बोला, तुम्ही काय भेटतास की द्या सांगा. तुम्ही आता काय जेवण कसा कसा बनवता, किती दिवस बनवला असता सांगा. बघा आजीबाई जरा जेवणाबद्दल माहिती सांगता. आजीबाई जरा जेवणाबद्दल माहिती सांगा. 9 दिवस असा दुपारचा कायम जेवण असतं. सर्व भाविक जे येणाऱ्यांका जेवण. आता कार्यक्रम झालो, जाकडी झाली इकडे, फुगड झाली ना, आता फुगडी झाली ना. आता आणखी रात्री पण कार्यक्रम असतात. हे बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यांच्याकडे जेवण आहे इकडे पाटगाव पावनाई देवी मंदिरात, आणि ही कायमस्वरूपी माणसं इकडे जेवण वगैरे बनवतात. हे बघा इकडे पूर्व तयारी जोरात चालू आहे. बघा पत्रावळे काढून आता तयारीत होती. हे बघा या पद्धतीचं असं इकडे जेवण बनवतात. हे बघा
हे बघा असा दररोज काम चालू आता असा नवरात्रनाचा. आणि हे बघा इकडे आता जेवण वाटतात पण इकडे हे टोप चालूच असतात जेवणाचे. आणि हे बघा इकडे जेवण वाटतात तिथे. जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा दिसो का आज हे बघा मी आता पाडगावात इलेलो इकडे पावनाई देवीच्या मंदिरात. आता तुमका इकडे मी पूर्ण गाभाऱ्यातलं दर्शनी दाखवणार आहे. आमची मित्रमंडळी आता पुढे गेलेलीच. हे बघा मंदिर नवीनच बांधलेलं. हे बघा पाडगावचं मंदिर इकडे पावनाई देवी मंदिर. हे दुसरं मंदिर आहे इकडे गुरव बंधू यांचं. आता मी त्या मंदिराकडे चाललेलो आहे तिकडे आणि तिकडचं पूर्ण परिसरही दाखवणार आहे. हे बघा श्रीदेवी पावनाई देवी मंदिर पाडगाव हे दुसरा मंदिर आहे इकडे. आणि तुमका पूर्ण परिसर दाखवते आतमधलं. हे बघा आता मी मंदिरात चाललेलो इकडे. हे बघा मंदिरातलं मी आता तुमका इकडे गाभारा दाखवणार आहे.
बघा ह्याही मंदिरात तिकडे जेवण भेटतं आणि हे बघा ही जेवण करणारी माणसं ह्या नवरात्रात पूर्ण दिवस इकडे 9 दिवस जेवण असतं. हे बघा ही काम करणारी माणसं आणि आता तिकडे जेवतच होतं. जेव्हा जेव्हा तुम्ही बघू नको माझ्याकडे जेवत राहा जेवतील दिसो का वा तुम्ही का. हे बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इकडे जेवण असतं नवरात्रात आणि आता ही काम करणारी माणसं आता जेवतात लास्ट पंक्तीत. 350-400 माणूस जेवण गेलं. होय हे कायम जेवण असतं इकडे. कायम कायम. किती माणसं जेवली आज. आज 400 माणसं जेवली. जेवली दर दिवस दर असतं दिवशी. दर दिवशी असं जेवण असतं या मंदिरात. बघा ही गावची मंडळी आहे मंदिरातलीच ना गुरव बंधू ना सगळे गुरव बंधू आता जेवण बसलेले तिकडे. हे बघा आता आम्ही मुटाट गावात इलेलो आहे इकडे पावनाई देवी मंदिर. आता इकडची तुमका देवी दाखवणार आहे. असं बाजूक परिसर आहे इकडे.
ना भरून दे. जय देवीबाई माझ्या या दुकानापुढे काली नावाने माझ्या औषध तर माझ्या औषधावर अंकुश पाने याने इस्तेमालांची होती भरलेली आहे यापैकी अपूर्णपणे भरलेली आहे ही उंचून भाने टाकून घेऊन जसा आतापर्यंत चार गोष्टी सांभाळणं तसा सांभाळ आणि त्याच्या माझ्या पासून हे बघा मी आता भैरादेवी मंदिरात चाललेलो आहे. तिकडची तुमका देवी दाखवणार आहे. बाजूचा जो परिसर आहे इकडे इकडे मंदिर आहे. स्वयंभू शंकर Thank you.